नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयात 2025 साठी निघालेल्या जाहिरातीमध्ये मित्रांनो एक पद आहे मित्रांनो, स्टेनोग्राफर म्हणून. ग्रेड उच्च श्रेणीचा आणि निम्न श्रेणीचा अशा पद्धतीने या ठिकाणी हे स्टेनोग्राफरचं वेकेन्सी त्या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो. त्या वेकेन्सी मध्ये एक चाचणी आहे मित्रांनो, शॉर्ट हँड चाचणी. याचा अर्थ नेमकं काय, हे कशा पद्धतीने चाचणी पूर्ण प्रोसेस घेतलं जातं. पुढचे तुम्हाला माहिती आहे, टायपिंग टेस्ट कसं असतो, वायवा कसा असतो, इंटरव्ह्यू कसा असतो, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु शॉर्ट हँड चाचणी म्हणजे काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो. तर बघा, आधी बघा स्टेनोग्राफर कोण असतो. हे कोर्सचं तुम्ही जर गेला असेल किंवा तुम्हाला खूप जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो. तर हे जज या ठिकाणी बसलेले असतात, इथं वकील वगैरे असतात. परंतु या ठिकाणी जो हा व्यक्ती, इथं या ठिकाणी लेडीज आहेत, परंतु इथं जे व्यक्ती बसतात, जे पीसी वर असतात, कम्प्युटरवर असतात, संगणकवर असतात, त्यांनाच स्टेनोग्राफर म्हणतो मित्र. यांचं काम काय असतं नेमकं, तर जज जे काही गोष्टी त्या ठिकाणी बोलतील किंवा काही जे आपले पुरावे असतात किंवा जे पुरावे सादर केले जातात किंवा गवाही किंवा जे विटनेस असतात, त्यांनी जे काही आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं असतं, त्याचं रेकॉर्ड करण्याचं काम त्यांनी करत असतात आपल्या कम्प्युटरवर मित्रांनो. आता जज या दिवशी काय काय बोलले, तर सगळं या ठिकाणी रेकॉर्ड करतात मित्रांनो. हेच काम त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं, जे काही बोललेलं असतं ते रेकॉर्ड करणं आणि कम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवणं, हाच स्टेनोग्राफरचं काम असतो. हा खूप अगदी जलद गतीने करावं लागतं. बोलणं खूप फास्ट फास्ट होतो, परंतु टाईप करणं वेळ जातो मित्रांनो. त्यासाठीच मित्रांनो हा शॉर्ट हँड चाचणी तुमचं या ठिकाणी कंपल्सरी केलेलं असतंय स्टेनोग्राफर साठी मित्रांनो. चला तर ते बघूया मित्रांनो. आधी मित्रांनो काय होईल, आता तुम्ही फॉर्म वगैरे भरले असेल स्टेनोग्राफर मध्ये, तुमच्यापैकी खूप जणांना माहिती पण असेल स्टेनोग्राफर काय असतो. परंतु आधी आता तुम्हाला बोलवलं, फॉर्म भरला, चाचणीसाठी तुम्हाला बोलवलं. आता तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात असं तुम्ही गृहीत धरा. शॉर्ट हँड चाचणीसाठी तुम्ही गेलेले आहात आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये. आता त्या ठिकाणी तुम्हाला काय काय देईल, आधी ते साहित्य त्या ठिकाणी काही पुरवतील तुम्हाला. काय असेल मित्रांनो, एक शॉर्ट हँड नोटबुक शीट असतो, ते शॉर्ट हँडचा, तर तो तुम्हाला दिला जाईल. एक पेन दिला जाईल नोंद करून घेण्यासाठी, आणि नंतर त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर तुम्हाला बसवलं जाईल. आधी तुम्हाला हे नोटबुक आणि पेन देतील. हा, ओके. तर हा पहिला स्टेप झाला, तुम्हाला या गोष्टी मिळतात त्या ठिकाणी. पुढं आता स्टेप वन काय असतो, तर तिथला जो परीक्षक असतो, परीक्षक, तो इंग्रजी उतारा मोठ्याने वाचतो. इंग्रजीचा उतारा असतो. तो उतारा किती असतो, तर एक 500 शब्दांचा तो उतारा असतो. बरोबर. आता तो मोठमोठ्याने तो उतारा पूर्ण 500 शब्दांचा अगदी जलद गतीनं न थांबता, वाचनाचा वेग खूप जलद असतो. आपण नॉर्मल जसं बोलतो तसंच तो वाचन करत असतो. तर हे असं 500 शब्दांचा तो पूर्ण पॅरेग्राफ असतो. 500 इंग्रजी शब्दांचा तो या ठिकाणी मोठ्याने वाचत असतो. आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे असतात जे परीक्षक असतात ते. आता बघा उदाहरण, आता हे 500 शब्दांचं आहे समजा. आता 500 शब्द इथं बसू शकत नाही, परंतु एक हे मी एक सेंटेन्स घेतलंय तुम्हाला कळावं म्हणून. आता काय आहे सेंटेन्स, द कोर्ट ऍडजर्न द हिअरिंग टिल नेक्स्ट वीक, म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत हे जे कोर्ट आहे मित्रांनो, हे कोर्ट या केससाठी राखीव ठेवेल, म्हणजे एका वीक नंतर, म्हणजे एका आठवड्यानंतर यावर पुढील कारवाई केली जाईल. म्हणजे पुढील हिअरिंग प्रोसेस या ठिकाणी होईल याचा अर्थ होतो. आता हे वर्ड हे सेंटेन्स त्या ठिकाणी बोललं कुठं, हॉलमध्ये त्या प्राध्यापकानं. त्यानंतर काय होतं, तुम्हाला आता पूर्ण इंग्रजीचं वाक्य लिहित बसायचं नाही त्या ठिकाणी. आता त्यांनी बोललं, द कोर्ट ऍडजर्न द केस, असं वाक्य त्या ठिकाणी म्हणलं 500 शब्दाचं, ते 500 पूर्ण शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहित बसायचं नाहीये. तर या ठिकाणी शॉर्ट हँड चिन्हांचा तुम्हाला वापर करावा लागतं. तर ते शॉर्ट हँड चिन्ह कुठले कुठले, तर हे मित्रांनो, हे शॉर्ट हँड चिन्ह, शॉर्ट हँड चिन्ह, हे शॉर्ट हँड चिन्हामध्ये मित्रांनो या ठिकाणी
प्रकार सुद्धा असतात. तर भारतामध्ये पिटमॅन शॉर्ट हँड हे टाईप या ठिकाणी चालतं मित्रांनो. हे असे काही शब्द असतात. आता बघा के मध्ये असं रेषा किंवा द असेल टी एच त्याला असं रेषा किंवा या ठिकाणी एस एच असेल तर असं, हे असं टी एच म्हणजे असं असं, हे असे सायन्स असतात, चिन्ह असतात वेगवेगळे कोड लँग्वेज मध्ये. तर बघा द असेल तर तुम्हाला आधी काय आता कोड ऍडजर्न फॉर अ वीक अशा पद्धतीने ठिकाणी टिल नेक्स्ट वीक अशा पद्धतीने वाक्य तुम्ही आता उदाहरणार्थ बघितला. आता द ला तुम्ही टी एच असं पूर्ण लिहित बसणार का नाही. टी एच हे आधी तुम्ही शब्दांना तोडायचं. आता मी त्या ठिकाणी तेच एक्झाम्पल घ्या. द कोर्ट ऍडजर्न द केस टिल नेक्स्ट वीक असं वाक्य होतं. आता हे पूर्ण वाक्याला तुम्हाला शब्दांमध्ये तोडावं लागेल. आता पहिला शब्द कुठलं होतं द ला काय टी एच कोर्ट के प्लस आर प्लस टी हे तुम्हाला तोडावं लागतं आवाज ऐकून ऐकून. ऍडजर्न आता हे खूप मोठं स्पेलिंग आहे. एवढं सगळं लिहिण्यामध्ये तुम्हाला वेळ त्या ठिकाणी खूप कमी असतो. बोलणं खूप फास्ट फास्ट असतो. जे एन डी किंवा द तेच टी केस के एस केस अशा पद्धतीने हे शब्दांना आधी तोडावं लागतं. बरोबर. स्पेलिंग या ठिकाणी तुम्हाला लिहित बसायचं नाही. द म्हणलं की टी याची असं लिहित बसायचं नाही. हे आधी तुम्हाला तोडावं लागतं. हे माइंड मध्येच करावं लागतं तुम्हाला. हे पण लिहायचं नाही अजून. तर त्या शॉर्ट हँड शीट तुम्हाला जे दिलं जातं त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता द साठी हे चिन्ह वापरलं जातं किंवा कोट या शब्दासाठी हे वापरलं जातं किंवा ऍडजर्न साठी हेवी हेवी लाईट हुक प्लस शॉर्ट हेवी हे असे चिन्ह असतात मित्रांनो. टीएस साठी हा किंवा ऍडजर्न साठी काही चिन्ह किंवा हिअरिंग साठी नाईन शेप एक्सटेंडेड अपवर्ड हेवी डॉट म्हणजे हे चिन्हांचे प्रकार या ठिकाणी सांगितले. हे चिन्ह असतात अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे. तर ते चिन्ह त्या शीट मध्ये तुम्हाला लिहावं लागतं. आता टेल या ठिकाणी लाईट अपवर्ड. आता हे साईनचे प्रकार सांगितलेत त्यांनी. नेक्स्ट या शब्दासाठी नेक्स्ट वीक असं म्हणले ना. हे असे शब्द हे अर्धा चंद्र असं हे असं डॉट किंवा असं लूप वीक साठी असं. आता डब्ल्यू डबल ई के लिहिण्यासाठी खूप वेळ जातो. त्या ठिकाणी दोनच चिन्ह असं हे फास्ट होतो अशा पद्धतीने. हे जे असे चिन्ह लिहिण्याची प्रक्रिया असते यालाच शॉर्ट हँड म्हणतात मित्रांनो. शॉर्ट हँड चाचणी म्हणतात. आता तुमच्याकडे काय असणार 500 शब्दांचा पूर्णपणे असं चिन्हांमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे नोट्स असणार. शॉर्ट नोट्स असल्यासारखं. तुमच्याकडे स्पेलिंग्स नसणार उतारा नसणार काही पण जे संभाषण असतं ते नसणार काही पण तुम्हाला असं चिन्ह त्या ठिकाणी शीटवर लिहावं लागेल मित्र. आता या चिन्हांचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी 30 मिनिटाचा वेळ जाईल आणि ते इंग्रजीमध्ये तुम्हाला पीसी वर या ठिकाणी टाईप करावं लागेल. काय काय प्रोसेस बघा. आधी तुम्हाला एक पेज दिलं जातं एक पेन दिलं जातं बरोबर. त्यातील प्राध्यापक एक 500 शब्दाचा इंग्रजीमध्ये काय करतील उतारा वाचतील आणि हे फास्ट असेल. आता आपण जे बोलत आहोत मी आता जो बोलत आहे त्याच पद्धतीने त्याचा वेग असेल मित्रांनो. तर ही या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला काय करायचं आहे हा ऐकायचा आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी बोलतील आणि तुम्हाला लिहायचं आहे आणि ते लिहिताना ते स्पेलिंग किंवा ते वाक्य आहे तसं लिहायचं नाहीये. शॉर्ट हँड मध्ये तुम्हाला लिहायचंय. शॉर्ट हँड चिन्हांचा वापर करून लिहायचंय. स्पेलिंग या ठिकाणी विसरा मित्रांनो तुम्ही. टी एच द साठी तुम्हाला काय चिन्ह वापरावं लागेल किंवा कोड साठी काय वापरावं लागेल ऍडजर्न साठी या ठिकाणी काय वापरावं लागेल असे चिन्ह तुम्हाला आधी शिकावं लागतील आणि मगच तुम्ही ह्या ठिकाणी हे चाचणी देऊ शकता. तर हे चिन्ह तुम्ही वाचला तुम्हाला येत असतील तर तुम्हाला माहिती असणार मित्र. हे चिन्ह तुम्ही लक्षात ठेवून घ्या. हे असे चिन्ह ज्यावेळेस तुम्ही आता तुमचं सगळं झालं उतारा वाचन झालं तुमचे शीट सुद्धा रेडी झालं चिन्हांसोबत. आता तुमच्याकडे काय असणार फक्त ते चिन्ह असणार शॉर्ट हँडचं. तुमच्याकडे तुम्ही काय या ठिकाणी पूर्ण उतारा लिहून घेतलेला नाही फक्त चिन्ह असणार तुमच्याकडे. आता त्या चिन्हांचा वापर करून तुम्हाला लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी जे काही असेल त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला 30 मिनिटे दिलं जातील. ते 500 वर्डचा जो पूर्णपणे पॅरेग्राफ असतो तो तुम्हाला या ठिकाणी संगणकमध्ये फिट करावं लागेल सेव्ह करावं लागेल किंवा टाईप करून दाखवावं लागेल.
हाच प्रोसेस म्हणजे शॉर्ट हँड चाचणी असतो मित्रांनो. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला. ओके. तर हाच आहे मित्रांनो शॉर्ट हँड चाचणी. ओके. जर तुम्ही फॉर्म भरला असला तर तुम्ही स्टेनोग्राफरचा कोर्स लावून तुम्ही शिकू शकता. शिकणं तरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी 6 महिने तर तुम्हाला लागतील पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तरबेज पद्धतीने फास्ट पद्धतीने शिकण्यासाठी. तर त्यामुळं जर फॉर्म भरला नसाल तर चांगल्या गोष्ट आहे मित्रांनो, आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल, तुम्ही बघतच आहात, तर आधी बघा आणि मग तुम्ही ठरवा काय करता मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक कोर्स लावा बाहेर कुठं, किंवा तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन या ठिकाणी शिकू शकणार नाही तुम्ही, ऑफलाईन पद्धतीनेच तुम्हाला कोर्स लावावा लागेल आणि कोर्सच्या थ्रू तुम्हाला या ठिकाणी शिकावं लागेल मित्रांनो. तर हा आहे शॉर्ट हँड चाचणी मित्र, तुम्हाला कळालं असेल तर त्या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो.